नमस्कार, शिवशंभू छावा न्यूज. आज आपण हळदगाव ठिकाणी आलो आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पाणी अतिशय नदीनं रौद्ररूप असं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस रात्री 2:30 पासून पाऊस चालू आहे. आणि आत्ताशी काही 10 ते 15 मिनिटापूर्वी या ठिकाणी पाऊस बंद झाला आहे. तर आपल्या या ठिकाणी काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण काही बातचीत करूया. नाव काय तुमचं? नमस्कार, मी सुनील सीताराम गुंड, हळदगाव. यावर्षी अख्ख्या पावसाळ्यात सलग 6 वेळा आमच्या शेतातनं नदीनं पात्र बदलून तिची धोक्याची पातळी ओलांडली आहे. आमच्या अतोनात नुकसान झाले, आमच्या जमिनी खरडून गेल्यात. तरी शासनाने पंचनाम्यात न अडकता आम्हाला सरसकट मदत करावी आणि भरपूर अशी भरीव मदत करावी, ही आमची शासनाकडे मागणी आहे. या ठिकाणी काय पालकमंत्री किंवा काही राजकीय नेत्यांनी काय तुम्हाला व्हिजिट वगैरे दिलेली आहे का, किंवा पाहणी केलेली आहे का तुमच्या शेताची? आजपर्यंत तलाठी वगळता आमच्या गावात फक्त आमदार सोडून कोणही आलेले नाही, पालकमंत्री कधीच नाही आलेले. बरं, आता जी सरकारनं जी काही हेक्टरी 8,500 रुपये मदत जाहीर केलेली आहे, ते त्यावर तुम्ही समाधानी आहात का? 8,500 आमचं सोयाबीन सुद्धा, एक राहिलेलं कुजलेलं सोयाबीन बांधावर सुद्धा निघत नाही. बरं, ठीक आहे. आणखीन काय शेतकरीशी आपण कांदा नदीचं घ्यायचं का? व तसेच अगदी त्याप्रमाणेच सातेफळ व हळदगावला जोडणारा जो प्रमुख रस्ता आहे, त्याचा देखील संपर्क या ठिकाणी सुटलेला आहे. तुम्ही बघू शकता की गाडी अतिशय गाडीचं म्हणजे पूर्ण अर्धी गाडी पूर्ण पाण्यामध्ये जाते. तसेच अगदी त्या प्रकारेच हळदगावच्या नंतरनं जे वाघोली गाव येतं, त्या गावात सुद्धा संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे. आणि कळंबला तालुक्याला जाणारा आणि जिल्ह्याला जाणारा या दोन्ही गावासाठी हा एकच रस्ता आहे. तरी सर्व जे काही पुढारी आहेत किंवा पालकमंत्र्यांनी या ठिकाणी तात्काळ येऊन आमच्या ज्या समस्या आहेत, रोडच्या समस्या आणि जे काही शेतीच्या समस्या आहेत, ते लवकरात लवकर सोडाव्या अशी विनंती करतो. शिवशंभू छावा न्यूज, हळदगाव.